जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी व्याकरणचे प्रश्न बघणार आहोत. एकूण 50 प्रश्न या व्हिडिओमध्ये असतील, जे तुमच्या कोणत्याही एक्झामसाठी खूप महत्त्वाचे आहे बघा. चला तर मग सुरू करूया. नंबर 1 आहे, तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे म्हणजे टिंबटिंब. तर काय? काळजी घेणे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणे म्हणजे काळजी घेणे. नंबर 2 आहे बघा, गणेश हा संधी शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? गणेश हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तर स्वर संधीचं उदाहरण आहे. नंबर 3 आहे आपल्यासमोर, खालील वाक्यात कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा वापर केला आहे? बघा, आम्ही समजलो, तुमच्या मनात काय आहे ते. तर हे पुरुषवाचक सर्वनाम आहे बघा. नंबर 4, खालील म्हणीच्या अर्थासाठी अचूक पर्याय निवडा. प्रश्न नीट वाचायचे बघा. अचूक सांगितलेला आहे. तोफेच्या तोंडी देणे म्हणजे संकटात लोटणे. 5 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. थोडं झूम करते. हात हलवत परत येणे या वाक्यप्रचाराचा विरुद्ध अर्थी वाक्यप्रचार ओळखा. विरुद्ध अर्थी सांगितलेला आहे. हात हलवत परत येणे तर काम तडीस नेणे. विरुद्ध अर्थी सांगितलेला आहे. प्रश्न नीट वाचायचा. 6 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. खालीलपैकी देशी शब्द ओळखा. देशी शब्द कोणता आहे? तर पीठ हे देशी शब्द आहे. 7 नंबरचा प्रश्न, खालील शब्द हा कोणत्या संधीचे उदाहरण आहे? शरत्काल. तर हे व्यंजन संधीचे उदाहरण आहे बघा. 8 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. शब्दसिद्ध होण्याच्या क्रियेला टिंबटिंब म्हणतात तर शब्दसिद्धी म्हणतात. शब्दसिद्धी कशाला म्हणतात? तर शब्दसिद्ध होण्याच्या क्रियेला म्हणतात. 9 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही आहे? तर 2 नंबरचं नाही आहे, पण कोणते आहे? असा जर प्रश्न आला असता तर खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे? पेरणे, वेचणे, उपनणे हे क्रियापद आहे. 10 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर 3 नंबरचं योग्य ठरेल. प्राकाळे तर्कशास्त्र चांगले शिकवत होते बघा. हे विधान योग्य आहे बघा. 11 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. थेंब थेंब तळे साचे या म्हणीतून कोणत्या गोष्टीचं महत्त्व सुचवले आहे? तर बचत. थेंब थेंब तळे साचे म्हणजे बचत. 12 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. चांगला मुलगा परीक्षेत पास होतो या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. आधी विशेषण आहे बघा. 13 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. प्रगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. प्रगती, अधोगती. 2-3 वेळेस म्हणा प्रगती, अधोगती, प्रगती, अधोगती, तर पाठच होतो बघा ते. 14 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. स्वतः मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही या म्हणीचा अर्थ काय असेल? तर अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही. 15 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. शब्द काय? पंकज. तर चिखलात जन्मलेला. 16 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. जास्त झूम केला तर दिसत नाही बघा. शुद्ध शब्द ओळखा. तर निलिमा हे शुद्ध शब्द आहे. निलिमाला दुसरी विलांटी आहे नीला. पहिली विलांटी आहे लला. असं देखील लक्षात ठेवू शकता. 17 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. खालील वाक्याचे संयुक्त वाक्यात रूपांतर करा. तर 2 नंबरचं योग्य ठरेल बघा. वाक्य कोणते आहे? अ नंबरचं आहे बघा, साखरेची टंचाई आहे. आ नंबरचा आहे, भाववाढ करावी लागते. आता संयुक्त वाक्यात रूपांतर करून बघूया. साखरेची टंचाई आहे म्हणून भाववाढ करावी लागते. 18 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. आजी दृष्ट काढते वाक्यातील प्रयोग ओळखा. तर कर्तरी प्रयोग आहे बघा. 19 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. एखाद्या शब्दासाठी असलेले पर्याय दाखविण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात? तर काय म्हणतात? विकल्प चिन्ह म्हणतात बघा. 20 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. खालील वाक्यातील उभयनवी अव्यय कोणते? तर कोणते आहे?
तो गैरहजर राहिला यास्तव त्याची निवड झाली नाही, तर यास्तव हे उभयनवी अव्यय आहे बघा. 21 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. गाळलेला शब्द भरा. अव्ययालाच टिंबटिंब म्हणतात, तर अविकारी शब्द म्हणतात अव्ययालाच. 22 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. उगीचच्या उगीच, खालच्या खाली हे शब्द अभ्यस्त शब्दाच्या कोणत्या प्रकारातील आहे, तर पूर्णाभ्यस्त. 23 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. खालीलपैकी कोणता शब्द शुद्ध आहे, तर गुण वैशिष्ट्ये हे जे शब्द आहे हे शुद्ध आहे बघा. 24 नंबरचा प्रश्न आहे. खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शोधा. शब्दयोगी अव्यय सांगितलेला आहे. मला तर मराठी व्याकरणमध्ये सर्वात सोपं जे आहे तर शब्दयोगी अव्यय लागतो बघा. उन्हाळ्याच्या वेळी त्या झाडाखाली गुरेढोरे उभी राहतात, तर झाडाखाली हे शब्दयोगी अव्यय आहे. 25 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. संस्कृत भाषेतून मराठी भाषेत आलेले व त्याच स्वरूपात राहिलेले शब्द म्हणजे टिंबटिंब होय, तर त्या शब्दाला तत्सम शब्द म्हणतात. संस्कृत भाषेतून मराठी भाषेत आलेले व त्याच स्वरूपात राहिलेले शब्द म्हणजे तत्सम शब्द होय. 26 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. वाक्यातील कालवाचक क्रिया विशेषण शोधा बघा. कालवाचक. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तर सदा सर्वदा हे कालवाचक क्रिया विशेषण आहे बघा. 27 नंबरचा प्रश्न आहे. सूर्य बराच वर आला आहे पण तो ढगांनी व्यापला आहे, या वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य. पण यामुळे संयुक्त वाक्य झाले बघा हे. 28 नंबरचा प्रश्न आहे. स्वल्प या शब्दाचा विग्रह ओळखा, तर सु अधिक अल्प. 29 नंबरचा प्रश्न आहे. बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द तसाच स्वरूपात दर्शविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरले जाते? अवतरण चिन्ह. 30 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. ग्रह, हस्त, शीर्ष हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत? तर तत्सम. 31 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा, तर श्रीशांत क्रिकेट खेळतो हे सकर्मक क्रियापद आहे बघा. 32 नंबरचा प्रश्न. खालील शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते? युवती याचं अनेकवचनी रूप युवतीच असेल. 33 नंबरचा प्रश्न आहे. 12 राशी या विशेषणाचा प्रकार सांगा, तर संख्यावाचक विशेषण आहे. 12 हे काय संख्या आहे बघा, तर संख्यावाचक विशेषण आहे हा. 34 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. जो, जी, जे ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहे? तर संबंधी. माफ करा. 35 नंबरचा प्रश्न. हा, असा, असला, इतका ही कोणती विशेषणे आहेत? तर सर्वनाम साधित विशेषणे आहे. हा, असा, असला, इतका. 36 नंबरचा प्रश्न. कथेकरी म्हणजे? कथा सांगणाऱ्याला कथेकरी म्हणतात. 37 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. ज्या नामांनी एकाच धर्माचा म्हणजेच एक प्राण्याचा, पदार्थाचा किंवा त्याच्या समूहाचा बोध होतो त्यांना काय म्हणतात? तर सामान्य नामे म्हणतात बघा. 38 नंबरचा प्रश्न. नामाचा प्रकार ओळखा. समुद्र सामान्य नाम आहे बघा हा. 39 नंबरचा प्रश्न. पुढीलपैकी ला आख्यात ओळखा. बसला. 40 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. खालील वाक्यातील काळ ओळखा बघा. मी बालपणी लवकर उठत असे. रीती भूतकाळ. काळावरती खूप एक्झाममध्ये प्रश्न येतात बघा, तर हे रीती भूतकाळ आहे. मी बालपणी लवकर उठत असे, तर हे रीती भूतकाळ. 41 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. ज्या सामासिक शब्दात पहिले पद महत्त्वाचे असते त्या समासात काय म्हणतात? तर अव्ययी भाव समास म्हणतात. 42 नंबरचा प्रश्न. खालील मराठी शब्दासाठी इंग्रजी भाषेतील पर्याय शब्द कोणता? मूळ वेतन याला बेसिक पे म्हणतात. मूळ. 43 नंबरचा प्रश्न. विसर्ग संधी ओळखा. मन अधिक राज्य, तर मनोराज्य ही विसर्ग संधी आहे. 44 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणता शब्द पुराणमतवादी या शब्दाशी सुसंगत आहे? तर 4 नंबरचा योग्य ठरेल. 45 नंबरचा प्रश्न IMP आहे.
मूर्धन्य वर्णाचा गट ओळखा. तर ट ठ ड ढ न हा गट आहे बघा योग्य. खालील शब्दसमूहातील विसंगत शब्द कोणता बघा. मैदान. 47 नंबरचा प्रश्न आहे. खालील दोन केवळ वाक्याचे वाक्य संश्लेषण करा. मी आळस करते, माझ्या आईला ते आवडत नाही बघा. तर माझी आळस करणे माझ्या आईला आवडत नाही. 48 नंबरचा प्रश्न. सलाते सलानाते. सलाते हे एकवचनी आहे, सलानाते हे अनेकवचनी. तर सलाते टिंबटिंब ही प्रत्यय कोणत्या विभक्तीची आहे. द्वितीय आणि चतुर्थी. या दोघांमध्ये सेम असल्यामुळे हे दोघं सेम विभक्ती आहे बघा. एकूण 50 नंबरचा प्रश्न. आपण 50च प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. शब्द जाती बदलून वाक्य लिहा बघा. श्रीमंत माणसांना गर्व असतो, विशेषणाचे नाम करून लिहा. तर 2 नंबरचं योग्य ठरेल. श्रीमंतांना गर्व असतो, हो गर्व असतो बघा. 50 नंबरचा प्रश्न. कारण की गर्व यामुळे असतो कारण की पैसे भरपूर असतात ना. 50 नंबरचा प्रश्न. पुढीलपैकी प्रत्यय घटित शब्द कोणता. तर टाकाऊ. सर्वात शेवटचा प्रश्न आहे 51 नंबरचा. लेखनामध्ये अर्धविरामासाठी कोणते चिन्ह वापरतात. तर हे अर्धविरामचं चिन्ह आहे बघा. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.